कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बारू, मी तुला 1000 वेळेला सांगितलंय, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? आपण आपली पायरी कायम वळखायची। ह्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये लय अंतर या, त्या अंतर वलंडायचा प्रयत्न नाही करायचा। मला तूच सांग, यात माझी काय चूक होती? नाही नाही, चूक तुझी नाहीच आहे। सगळ्यात मोठी चूक आपण गरीब होत ना, त्याची चूक आहे। अरे तू 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 आजकाल लय पुढं पुढं करायला लागलीस त्यांच्या। हे बघ, काम झालं सोडून द्यायचं। पंख प्रत्येकाला असतात, पर उंच उडायचा अधिकार प्रत्येकाला नसतो। बा, हे बघ, मला कळतं रे कुठं कसं वागायचं। तू विश्वास ठेव ना माझ्यावर। आणि काय रे बा, तू असं का बोलतोयस माझ्याशी? याआधी कधीच असं नाही वागलास, आता का वागतोयस? परिस्थिती बघून वागावं लागतं। ज्या गोष्टीचा आपल्यावर वाईट परिणाम, तुला एक गोष्ट सांगतो, ज्या ठिकाणी आपल्याला जागा नाही ना, तिथं माणसाने थांबू नये। नाही, आणि याच्यामध्ये तुझी काही चूक नाही, हे चूक माझी आहे ना। मी तुला सूट दिली। तुझ्या आणि हरीश रावांच्या जे लग्नाचं झालं ना, त्याच्यानंतर मी विचार केला की सगळंच लय गडबडीत झालंय, थोडा दिवस थांबूयात, एखादा मुलगा आला तर चौकशी करूयात परत। आता अजिबात नाही। आता तुझ्या लग्नाचं मी बघणार। लवकरात लवकर या घरातनं तू लग्न करून जावंस असं मला वाटतंय। किर्लोस्कर कुटुंब, अहिल्यादेवी यांची सेवा झाली ना, आता बास बास। बाय। दरवेळेला इथे एक ज्योतिषी बसलेले असतात, आज नेमके ते आले नाहीत। आता कोणाला विचार, यांना विचारा। महाराज, ती इथं ज्योतिषी असतात बघा, ती आज आली नाहीत का? नाही नाही, ते आज आले नाहीत, कारण आज मी आलोय। देवाचा लाडका मीच। होय होय। बालका, तुझी चिंता मला दिसते। तुला तुझ्या घरातल्यांची काळजी आहे का? होय होय, अगदी बरोबर ओळखलं बघा। पारूची चिंता आहे, म्हणजे माझी पोरगी। तिच्या लग्नामध्ये लय अडचणी येत होतो, म्हणजे तिचं लग्न व्हावं म्हणून गावाकडनं इथं आणली, पण लईच अडचणी येतात। विनाईची पोर वाढली, एक जागा तिचं लगीन लागलं ना की त्या जबाबदारीतनं मी थोडा तरी मोकळा होणार बघा। पुन्हा आता पुढं काय करावं, कसं करावं काही सुचत नाही। त्याच्याकरता ना मी पत्रिका बी घेऊन आलोय, हे बघा। नाही, कारण मला स्पष्ट दिसतंय संकटाने घेरले तुझ्या मुलीला। बरोबर, तिच्या भविष्यात वादळ घोंगावतंय। तिच्या मुठीत सुख आहे, पण मूठ उघडली तर क्षणात त्याची राख होते। झाकली मूठ 1.25 लाखाची, झाकल्या मुठीत पण सुख आहे, पण जर ती मूठ उघडली तर सगळा सत्यानाश। फार कठीण काळ आहे। तुझ्या मुलीच्या लग्न रेषेत फार अडथळा आहे, बरोबर, पण त्यावर एक उपाय आहे। म्हणजे काय उपाय आहे ते तेवढं मला सांगा ना। तू कामाला कुठे जातोस? ते अहिल्यादेवी किर्लोस्कर आहेत ना, त्यांच्या इथे कामाला आहे मी। एवढ्या मोठ्या माणसांकडे काम करतो? हे बघ, तुझ्या मुलीचं लग्न व्हावं असं जर तुझी इच्छा असेल आणि तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळावा असं जर तुला वाटत असेल, तर एक छोटीशी पूजा घालावी लागेल। थोडा खर्च होईल, पण फळ नक्की मिळेल। म्हणजे खर्च केला, पूजा केली
तर फळ मिळेल. 100%. बरोबर. किती खर्च येईल? 70,000. 70,000. बरं 50,000. 50,000. 20,000. 20,000 मी तुझं काम करून देईन. 20,000 होईल ना? हा. म्हणजे आपण ती पूजा केली तर लगेच गुण मिळेल ना? 100%. मग मी 1-2 दिवसात 20,000ची व्यवस्था करतो आणि तुम्हाला येऊन भेटतो. 1-2 दिवसात? नाही, आजच पैशाची सोय कर, म्हणजे मी लगेच पूजेच्या तयारीला लागतो, कारण देवाचा लाडका मीच. मी जसं होईल तसं तुम्हाला येऊन भेटतो. येऊ मी. लगेच ये. 20,000 मिळणार. देवाचा लाडका मीच. फायनली काहीतरी असं वेगळंच वाटतंय यार. आईने उगाच मला पारूला ती अंगठी परत द्यायला लावली. पारूने किती प्रेमाने दिली होती ती. मीच घेतली होती तिच्याकडून काढून, पण तिला पण खूप बरं वाटलं होतं ते. आणि मैत्रीत तेवढं हक्क तर चालतोच ना. It's okay. आज संध्याकाळपर्यंत हे पैसे मी महाराजांना नेऊन देतो. एकदा का त्यांनी पारूच्या घरशांतीची पूजा केली ना, मग माझ्या पोरीच्या लग्नातील सगळे अडथळे दूर होतील. तिचं आयुष्य मार्गी लागेल. बा बाहेर एवढे पैसे कशा पायी? नाही म्हणजे काही अडचण आहे का? हा, नाही म्हणजे मला अडचण नाहीये. माझ्या एका मित्राला अडचण आहे. त्याला पाहिजे उधार. त्याची बायको ऍडमिट आहे ना, त्या हॉस्पिटलचं बिल भरायचंय. हा म्हणजे त्या काशीनाथ काकांना पाहिजेत का? त्यांची बायको आजारी आहे माहित आहे मला. हा, तेच त्यांनाच द्यायचे. कसं आहे ना, असं आडल्या नडल्याला आपण मदत करायला पाहिजे. आणि हा पारू, ते जर कुठं रस्त्यात तुला भेटले ना, तर ह्या पैशांबद्दल त्यांना काही विचारू नका. वाईट वाटेल त्यांना. चल, मी येतो जाऊ. आता आदित्य बाबांचं लग्न होणार, मग तुझं लग्न होणार. सगळं कसं छान होईल. त्या घरात एक मुलगी येईल आणि या घरात एक मुलगी जाईल. चल आलो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.